नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण गवारीची अगदी झटपट तयार होणारी तोंडी लावण्यासाठी मस्त सुकी अशी भाजी तयार करतोय। तर बघा, इथे मी 100 ग्रॅम गवार घेतलीये। ती छान पाण्याने स्वच्छ धुवून नंतर तिचे तुकडे करून घेतले। तर ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिन साठी किंवा ऑफिसच्या टिफिन साठी सुद्धा देऊ शकता। तर गवार ही स्वच्छ करून झालीये। तर आता ही कढईमध्ये ना आपल्याला थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये बघा थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये संपूर्ण गवार घालून सतत ढवळून बघा 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे। गवार सुरुवातीला परतून घेतल्यामुळे ना भाजीला छान चव येते। तर गवार परतत असताना यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा थोडंसं चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। तर आता बघा गवारीचा कलर चेंज झालेला आहे आणि गवार छान परतली गेली आहे। तर आपण ही एका प्लेट मध्ये काढून घेऊ। तर एकदा माझ्या या पद्धतीने ना तुम्ही झटपट अशी ही गवारीची भाजी करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। आता सारख्याच कढईमध्ये ना पुन्हा मी थोडंसं तेल घेतलं। तेल गरम झाल्यावर जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण घातला। आता थोडासा कढीपत्ता घालूया आणि लगेच यामध्ये ना एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदाही घातला। तर कांदा हा मध्यम आचेवर चांगला नरम करून घ्यायचा। कांद्याचा रंग बदलला की लगेच यामध्ये घरातीलच मसाले घालायचे। त्यामध्ये हिंग पावडर, हळद पावडर, चवीनुसार लाल तिखट मध्ये मी काश्मीरी लाल तिखट आणि घरगुती जी लाल तिखट असतं ना ते घातलेलं आहे। नंतर कांदा लसूण मसाला, तुम्ही यामध्ये ना धनजिरा पावडर किंवा गरम मसाला असेल तर तो घाला। सर्व मसाले ह्या कांद्यामध्ये मी चांगले मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये सुरुवातीला परतून घेतलेली गवार घातली। त्यासोबतच एक छोटासा ना टोमॅटो मी बारीक चिरून घातला। टोमॅटो मी फोडणीमध्ये घातला नव्हता, तो वरतूनच असा घातला कारण याचा फ्लेवर ना नंतर छान येतो, तो असा जास्त नरमही होत नाही। वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर ना यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं, साधारणपणे ना मी पाव वाटी इतकं पाणी घातलं असेल। आणि आता यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी आचेवरच ना 7 ते 8 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं भाजी छान शिजून घ्यायची। बघा गवार सुद्धा अगोदर आपण फ्राय केलेली होती, त्यामुळे 10 मिनिटात भाजी छान शिजली जाते। तर बघा इथे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण झटपट तयार होणारी सुकी भाजी केलेली आहे। तर ही गवारीची सुकी भाजी ना चवीला अगदी छान लागते। वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी, टिफिन साठी, लहान मुलांना सुद्धा तुम्ही अशी करून देऊ शकता। बघा इथे आपली गवार छान शिजली आहे। आता ही प्लेट मध्ये काढून घेऊ। तर या पद्धतीने ना तुम्ही सुद्धा गवारीची भाजी करून बघा, चवीला खूप छान लागते, पटकन तयार होते। हीच भाजी तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता, कुकर मध्ये एका शिट्टीत तयार होते। तर करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपी बघण्यासाठी ना आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला फॉलो देखील करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।